मंडळी, मी आता आलोय ड्युटीवरती आणि तुम्ही बघताय हा ईसीआर आहे. मी कालच तुम्हाला दाखवलेल्या व्हिडिओमध्ये ईसीआर. आणि आज आमचा प्लॅनिंग झालाय जनरेटरचं रुटीन करायचं आहे. तर चला आपण जाऊया जनरेटरचं रुटीन करूया. 350 तासानंतर आम्ही जनरेटर रुटीन करतोय. आता आलोय इंजिन रूम मध्ये. बघताय तुम्ही एअर फिल्टर खोलून ठेवलेलं आहे आणि कॅटरपिलरचं इंजिन आहे आमचं जनरेटर. आणि या जनरेटर मधून पूर्ण जहाजला पॉवर सप्लाय होते. वेल्डम पंप आम्ही आधीच कनेक्ट करून ठेवलेला, कारण की ह्या संप मधून पूर्ण डर्टी ऑइल काढून आम्हाला डर्टी ऑइल टँक मध्ये टाकायचं आहे. आणि वेल्डम पंप हा इलेक्ट्रिकल नाही, एअर कंप्रेसरच्या एअरवरती वेल्डम पंप चालतो. आणि मंडळी, आता हे पूर्ण ऑइल आम्ही काढून त्याच्यामध्ये नवीन ल्यूब ऑइल फिलअप करणार आहोत. आणि मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही, मध्ये मध्ये शॉर्ट व्हिडिओ काढून मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण की मला पण काम करायचं आहे. जर व्हिडिओ काढतच बसलो तर मला घरी पाठवतील. आणि फ्युअल फिल्टर आम्ही खोलून जुने फिल्टर काढलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आता आम्ही नवीन फिल्टर टाकणार आहोत. तर मंडळी, मी फिल्टर सगळे सेटिंग करून ठेवलेले आहेत, तर तुम्हाला ते मी दाखवतो आता. मंडळी, तुम्ही बघताय हे फिल्टर मोठे आहे ते ल्यूब ऑइल फिल्टर आहे, छोटे आहे ते फ्युअल ऑइल फिल्टर आहेत आणि हा सर्वात मोठा आहे तो एअर फिल्टर आहे. जुने फ्युअल ऑइल फिल्टर आम्ही काढून इथे ठेवलेले आहे ड्रेन करायसाठी. आणि इकडे वेल्डम पंप पण चालू आहे. आता आपण फ्युअल ऑइल फिल्टर लावूया. आता जुने फ्युअल ऑइल फिल्टर काढलेले मी तुम्हाला दाखवले. आता नवीन फ्युअल ऑइल फिल्टर याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला कव्हर लावून घ्यायचे आहे. आणि कव्हर लावून झाल्यानंतर मग जे खाली आपल्याला ल्यूब ऑइल फिल्टर दिसतात ते काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये नवीन ल्यूब ऑइल फिल्टर टाकायचे आहेत. आता आपण कव्हर लावतो आहे. ही कव्हर लावून झाल्यानंतर आता आपण जुने ल्यूब ऑइल फिल्टर काढलेले पण नवीन ल्यूब ऑइल फिल्टर टाकत आहोत. हे झाल्यानंतर ह्याची पण आपण कव्हर लावून घेऊया. आणि आपले फ्युअल ऑइल फिल्टर एक चेंज करायचं आहे. जे प्रायमरी फ्युअल ऑइल फिल्टर आहे ते पण आम्हाला चेंज करावं लागतं. हे आता आम्ही प्रायमरी फ्युअल ऑइल फिल्टर चेंज करतोय. आता फ्युअल पण भरपूर येणार आहे, तो पण आम्हाला साफ करावा लागतोय. फक्त फिल्टरचा चेंज करून होत नाही, जे ऑइल पडतं ते पण साफ करावं लागतंय. आणि तुम्ही बघताय हा रिमोट, हा ल्यूब ऑइल पंपचा रिमोट आहे. आता आपण ल्यूब ऑइल फिलअप करायचा आहे. हा ल्यूब ऑइल फिलअप पॉईंट आहे जनरेटरचा. आणि इकडं आहे डिपस्टिक. ह्या डिपस्टिक मधून आपल्याला ल्यूब ऑइल बघावं लागतं केवढं भरलंय, कारण की आम्हाला कमी पण ठेवून चालत नाही आणि जास्त पण भरून चालत नाही. त्याच्यावरती जी मार्किंग असते तेवढं आम्हाला ल्यूब ऑइल भरावं लागतंय. आणि हे सर्व आता झालेलं आहे. तुम्ही बघताय आता इंजिन चालू झालेलं आहे. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, शेअर करा, लाईक करा. तर आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.